हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर विनोद डोंगरवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, BA 5th सेममध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण यावर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा भाग शिकणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज या भारतीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाचं संपूर्ण पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, BA 5th सेममध्ये आपल्याला 100 मार्काचा पेपर असणार आहे. यामध्ये 80 मार्काचा थेरोटिकली पेपर असतो आणि 20 मार्क हे इंटरनल मार्क्स असतात. या 80 मार्काच्या थेरोटिकली पेपरमध्ये 5 प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. त्यामधील पहिला प्रश्न हा लॉंग प्रश्न असतो, लॉंग क्वेश्चन असतो आणि हा 16 मार्काचा असतो, किंवा याला ऑर म्हणून 2 लॉंग प्रश्न असतात आणि ते 8-8 मार्काचे असतात. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 हा 16 मार्काचा असतो. क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा लॉंग प्रश्न असतो आणि तो सुद्धा 16 मार्काचा असतो, किंवा याला ऑर लॉंग क्वेश्चन 2 लॉंग क्वेश्चन असतात आणि ते 8-8 मार्काचे असतात. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 सुद्धा 16 मार्काचा असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला 6 शॉर्ट क्वेश्चन दिलेले असतात आणि या 6 शॉर्ट क्वेश्चन पैकी कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. यामध्ये प्रत्येक प्रश्नावर आपल्याला 4 मार्क्स असतात. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 वर सुद्धा आपल्याला 16 मार्क दिलेले असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 हे सुद्धा शॉर्ट क्वेश्चन असते. यामध्ये 6 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चनवर 4 मार्क्स असतात. अशा प्रकारे 16 मार्काचा प्रश्न असतो. क्वेश्चन नंबर 5, या क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. यामध्ये 8 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नावर 2 मार्क्स असतात आणि प्रत्येक प्रश्न सोडवणे हे कंपल्सरी असतो. यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न युनिट नंबर 1 मध्ये 1 मधून 2 प्रश्न, युनिट नंबर 2 मधून 2 प्रश्न, युनिट नंबर 3 मधून 2 प्रश्न आणि युनिट नंबर 4 मधून 2 प्रश्न विचारल्या जातात. अशा प्रकारे 80 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला 5 प्रश्न विचारतात आणि ही 5ही प्रश्न सोडवणे आपल्याला कंपल्सरी असते. यानंतर आपण इंटरनल मार्क्स, इंटरनल असेसमेंट कशा प्रकारे होत असते हे बघूया. 20 मार्काचा इंटरनल मार्क्स असतात. यामध्ये क्लास अटेंडन्सवर 5 मार्क्स असणार. तुम्ही क्लासमध्ये किती रेग्युलर उपस्थित असता यावर 5 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर 1 पिरियोडिकली टेस्ट आणि 2 असाइनमेंट यावर 10 मार्क्स असणार आहेत. ज्या युनिट टेस्ट होत असतात त्या युनिट टेस्ट, महाविद्यालयाची टेस्ट आणि असाइनमेंट यावर एकूण 10 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन रूटीन क्लास, म्हणजेच रेग्युलर क्लासमध्ये तुम्ही किती ऍक्टिव्ह असता यावर 3 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजेच क्लासमध्ये होणारे सेमिनार, प्रेझेंटेशन, ग्रुप डिस्कशन यामध्ये तुम्ही किती ऍक्टिव्हतेने पार्टिसिपेट करता यावर 3 मार्क दिलेले आहेत. आणि 2 मार्क हे महाविद्यालयात तुमचं ओव्हरऑल बिहेवियर कसं आहे यावर 2 मार्क दिलेले असतात. अशा प्रकारे 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट असतो. अशा प्रकारे 80 मार्काचं पेपर
आणि 20 इंटरनल मार्क्स मिळून 100 मार्काचं इकॉनॉमिक्सचं पेपर या 5th सेमला आपल्याला अभ्यासावयाचं आहे. यानंतर आपण या भारतीय अर्थव्यवस्था भाग 1 चे संपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार. या भारतीय अर्थव्यवस्थेचे अभ्यासक्रम आपल्याला 4 युनिटमध्ये विभागलेले आहे. यापैकी पहिला युनिट हा भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप आहे. या पहिल्या युनिटमध्ये आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार, त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारभूत वैशिष्ट्ये काय, त्याचप्रमाणे लोकसंख्या, नागरीकरण आणि स्थलांतरण, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न, त्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना ज्यामध्ये GDP, GNP, NGP, NNP या शिकणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्य काय इत्यादी भागाची चर्चा आपण या पहिल्या युनिटमध्ये करणार आहोत. या अभ्यासक्रमाचे दुसरे युनिट हे शेती आहे. या युनिटमध्ये आपण भारतीय शेती, भारतीय शेतीचे महत्त्व, भारतीय शेतीच्या उत्पादन आणि उत्पादक विषयक समस्या काय आहेत याचा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे याच युनिटमध्ये आपण भारतातील पीक संरचना कशी आहे, त्याचप्रमाणे शेतजमीन विषयक सुधारणा कोणकोणत्या केलेल्या आहेत, जे स्वतंत्रोत्तर काळामध्ये ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे सिंचन आणि सिंचनाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, त्याचप्रमाणे हरित क्रांती काय आहे, हरित क्रांतीमुळे भारतीय शेतीमध्ये काय काय बदल झाले, कृषी विपणन आणि शेतीविषयक किंमत धोरण कसे आहे, कृषी प्रत्यय म्हणजे काय, कृषी प्रत्ययाचे वेगवेगळे साधने कोणती, त्याचप्रमाणे शाश्वत शेती, करार शेती आणि सामुदायिक शेती म्हणजे काय, पीक विमा म्हणजे काय, पशु विमा म्हणजे काय, त्याचप्रमाणे शेतमजुरांच्या समस्या, भारतातील शेतकी अरिष्ट आणि संकट, शेतीविषयक जे संकट आहे त्याचा अभ्यास आपण या दुसऱ्या युनिटमध्ये करणार आहोत. म्हणजेच हे संपूर्ण जे युनिट आहेत हे संपूर्ण युनिट शेतीवर आधारित आहे, कृषीवर आधारित आहे. त्यानंतर या अभ्यासक्रमाचं तिसरं युनिट हे उद्योग आहे. या तिसऱ्या युनिटमध्ये आपण आर्थिक विकासात उद्योगाची गरज काय, महत्त्व काय आणि भूमिका काय आहे, त्याचप्रमाणे कुटीर उद्योग, लघु उद्योग व मोठ्या उद्योगावरील मोठ्या प्रमाणावरील जे उद्योग असतात त्याचा अभ्यास पण आपण या युनिटमध्ये करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राची काय भूमिका आहे, निर्गुंतवणूक म्हणजे काय, निर्गुंतवणुकीची संकल्पना, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी म्हणजे नेमकं काय आहे याविषयी सुद्धा आपण या युनिटमध्ये चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे भारताची औद्योगिक धोरणे, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ज्याला आपण LPG मॉडेल म्हणतो, जे मनमोहन सिंग वित्त मंत्री असताना लागू करण्यात आलेले आहे. नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये त्या LPG मॉडेलचा आपण अभ्यास करणार आहोत. या अभ्यासक्रमाच्या चौथा युनिट हा रोजगार आणि दारिद्र्य आहे. या युनिटमध्ये आपण रोजगार व बेरोजगारी, संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये जी बेरोजगारी आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे बेरोजगारी म्हणजे नेमकं काय आहे, बेरोजगारीचा अर्थ काय, प्रकार काय, त्याची कारणे कोणती, बेरोजगारीच्या समस्या त्या का उद्भवतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे भारतातील श्रमाची समस्या काय आहे, श्रमिक आणि श्रमिकांचे शोषण कशा प्रकारे होत असते, त्यासाठी कोणत्या प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत याविषयी सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे दारिद्र्याचे दुष्टचक्र काय आहे,
दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम कोणकोणते राबवण्यात आलेले आहेत, सामाजिक सुरक्षा कार्यक्रम म्हणजे काय, त्याचप्रमाणे आपण DRDO प्रशासन कार्यक्रम म्हणजे काय याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था हे जे अभ्यासक्रम आहे हे 4 युनिटमध्ये आपल्याला विभागणी करण्यात आलेले आहे आणि या 4ही युनिटचा आपण या 5th सेम मध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BA 5th सेमचा भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा पेपर पॅटर्न आणि संपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली आहे.